नमस्कार मंडळी, आज मी करते लसूण आणि खोबऱ्याची चटणी. जशी बाहेर मिळते ना अगदी तशीच होते. तुम्ही योग्य प्रमाण वापरून जर केलं तर नक्कीच तशीच होणार. मी तुम्हाला सांगते इथे मी काय केले. सेम प्रमाणामध्ये म्हणजे इथे तुम्ही कच्चे शेंगदाणे आणि लसूण आणि खोबऱ्याचा जो सुका किस आहे तो समप्रमाणात घ्यायचा, म्हणजे एक एक वाटी घ्यायचा आहे. आणि तीळ तुम्हाला अर्धी वाटी घ्यायची आहे. तर मी आता प्रोसेस करते. तेल थोडंसं घातलेलं आहे, 1 चमचा छोटा, आणि त्याच्यामध्ये हलकंसं भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे अगदी जास्त भाजायचे नाहीत, हलकेसे भाजायचे आहेत. त्याच्यानंतर जिरं घालायचं आहे त्याच्यामध्ये 1 चमचा, आणि छान मंद आचेवर भाजायचं आहे. हे अगदी बाहेर जशी मिळते ना तशीच होते. आणि त्यानंतर आपण सुकं खोबरं घालायचं आहे, ते सुद्धा हलकंसं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घालायचा आहे. असा मोठा मोठा लसूण मी अख्खाच घातलेला आहे. तो सुद्धा आपल्याला असा हलकासा परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जास्त त्याला वाफ किंवा जास्त त्याला चटका लागू द्यायचा नाही आहे. आणि त्यानंतर लास्टला घालायचं आहे तीळ. तर हे सगळं पौष्टिक आहे. चटणीसुद्धा मस्त अशी पौष्टिक होणार आहे आणि एकदम खमंग चटणी होते. आणि अगदी तुम्ही बाहेर घेताना लसणाची चटणी तशीच होते. तर आता याला आपण छान असं 1 मिनटं भाजून घ्यायचं आहे. अगदी करपवायचं नाही आहे त्याला. आणि त्यानंतर हे छान थंड करून घ्यायचं आहे मिश्रण. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवी आहे काश्मीरी रेड चिली पावडर, ती मी घातलेली आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटाची तुमची जी काही मिरची पावडर आहे ती घालू शकता. त्याने कलर खूप छान येतो. ते बाहेर मिळते ना तशी चटणी होते. त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार, आणि ते छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. बघा अशी मस्त अशी ओलसर असते. त्याला तुम्ही थोडंसं पसरट ताटात घालून त्याला छान अशी सुकं करून घेऊ शकता. पसरट ताटामध्ये त्याला 1 तास त्याला छान पंख्याखाली वाळू द्यायचं आहे. म्हणजे ती जी काही त्याच्यातला ओलसरपणा असतो तो निघून जातो, आणि छान अशी जी काही चटणी आहे ती अशी मस्त टिकते. तुम्ही 2 महिने ही चटणी आरामात, 3 महिने ही चटणी आरामात खाऊ शकता. काचेच्या बरणीमध्ये छान वाळून, काचेची बरणी छान सुकवून, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असता कामा नये, आणि छान अशी वाळवून घ्यायची उन्हामध्ये, आणि त्याच्यामध्ये ही चटणी भरून ठेवायची काचेच्या बरणीमध्ये जास्त काळ टिकण्यासाठी. 3 महिने तुम्ही छान ही खाऊ शकता चटणी. पण त्याच्या आधीच संपेल याची गॅरंटी मी देते तुम्हाला. अगदी बाहेर जशी मिळते ना तशीच होते. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला तिखटाचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर रंगासाठी वापरू शकता. आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुमच्याकडे जे ते काही तिखट मिरची पावडर असेल ती तुम्ही त्यात थोडीशी घालू शकता. त्याने तिखटपणा येईल आणि खूप खमंग चटणी होईल. तर तुम्हाला चटणी कशी आवडली हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.